महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अर्थातच MahaBOCW अंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा अर्थातच 30 भांड्यांचा संच मोफत देण्यात येतो। मोफत भांडी वाटप कॅम्पचा आढावा आपण घेतलेला आहे। नमस्कार, मी उमेश आणि नवमहाराष्ट्र टाइम्समध्ये आपलं स्वागत आहे। सांगली जिल्ह्यामध्ये कुपवाड MIDC मध्ये जे बांधकाम विभागाचं कार्यालय आहे, कॅम्प या ठिकाणी चालू आहे आणि सर्व नियोजन पद्धतीने या ठिकाणी जो कॅम्प आहे तो पार पडत आहे। या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा गोंधळ आपल्याला आढळून येणार नाही। ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी जो काही कॅम्प असतात या ठिकाणी गोंधळ असतात, परंतु या ठिकाणी नियोजन आहे ते योग्य पद्धतीने केलेलं आहे। जे लाईनमध्ये आहेत नंबरप्रमाणेच आपल्याला सर्व या ठिकाणी नंबर मिळतील। तर जे अधिकारी आहेत, शासकीय अधिकारी, त्यांच्याकडून आपण थोडीशी माहिती घेऊयात। आणि अशा पद्धतीचा हा सेट आहे आणि जो काही सेट आहे त्याच जो कामगार आहे मूळचा त्याच्याच हातामध्ये आता देण्याचं या ठिकाणी शासनाकडून नियम आहे। कोणत्याही प्रकारचा यामध्ये भ्रष्टाचार होऊ नये यासाठी शासन असेल किंवा अधिकारी असतील यांच्याकडून। तर सर, सध्या आता जो काही हा कॅम्प आहे हा व्यवस्थितरित्या नियोजन आहे? नाही, जे काही शासन नियमानुसार आहे ना त्या पद्धतीनं आम्ही व्यवस्थित पार पडत आहे। सकाळी गैरसोय होईल म्हणून सकाळी आम्ही जवळपास 7-7:30ला चालू करतोय। लोकांची बाकीची सोय व्यवस्थित केलेलं आहे, सगळं सुरळीत चालू आहे। आता जे काही कामगार आहेत हे कामगारांच्याच हातात तुम्ही पेटी देत आहात जेणेकरून कोणताही भ्रष्टाचार होऊ नये? आता सर भांड्याचं फक्त चालू आहे, पेटी बंद आहे। त्यामुळे लाभार्थीच्या हातातच डायरेक्ट भांड्याचे सेटअप हातात त्यांच्यात पोच केला जातो। ठीक आहे, धन्यवाद। ओके सर। बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या नोंदणीकृत कामगारांना स्वयंपाकासाठी लागणाऱ्या भांड्यांचा संच मोफत उपलब्ध करून दिला जातो, परंतु यामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये भ्रष्टाचार सुद्धा होत आहे। या सर्व अनुषंगाने शासनाकडून आता नवीन नियमावली जारी करण्यात आलेली आहे। यामध्ये जो काही भांड्यांचा संच आहे तो खुद्द स्वतः जे काही कामगार आहेत यांच्याच हातामध्ये देण्यात येत आहे, जेणेकरून या मूळच्या लाभार्थी कामगारांना त्यांचा लाभ मिळावा आणि भ्रष्टाचार सुद्धा थांबावा। ठिकाणी जी काही लाईन बघत आहात या लाईनमध्ये सुद्धा आपण या ठिकाणी थोडंसं लोकांची जी मतं आहेत ती सुद्धा आपण या ठिकाणी जाणून घेऊयात। किती वाजता आलेली आहेत, या ठिकाणी कोणती जी काही अडचणी वगैरे काही निर्माण होत आहेत का यावरती सुद्धा आपण थोड्याशा प्रतिक्रिया घेऊयात। नमस्कार। नमस्कार। नाव आपलं? लक्ष्मण मोरे। कुठून आलाय आता? सुभाषनगर। बरं, किती वाजता आलाय? सकाळी 6 वाजता। व्यवस्थित आहे नियोजन सगळं? होय, व्यवस्थित। काय गैरप्रकार वाटत काय नाही? काय नाही। ओके, ठीक आहे। तर या ठिकाणी नागरिक सुद्धा आहेत, जे कामगार आहेत ते कामगारांच्याकडून सुद्धा आपल्याला प्रतिक्रिया बघायला मिळतील की ज्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे। तर या ठिकाणी 2 आजी पण आहेत। आजी, काय कुठून आलाय? तासगाव। काय नाव? सुनीता भीमराव सावंत। बरं, किती वाजता आला इथं? आता सकाळी आम्ही 6:30ला निघालो होतो, 7:30 सव्वा 7 आले। 7 वाजता। बरं, व्यवस्थित आहे सगळं? होय, लाईनमध्ये थांबलाय, मधनं कोण घेतलं नाही ना? नाही कोणी। तर अशा पद्धतीच्या पेट्या आहेत, आपण बघू शकताय। पेटीमध्ये जे काही सामान आहे ते एक व्यक्ती आहे ते व्यक्ती या ठिकाणी घेऊन जाऊ शकतोय। यापूर्वी बांधकाम कामगारांच्या या भांडी संच असेल किंवा पेटी संच मिळण्याची जी काही प्रोसेस होती ती पूर्णपणे ऑफलाईन पद्धतीने होती। यामुळे भ्रष्टाचार सुद्धा वाढला होता, परंतु आता शासनाने ऑनलाईन पद्धत सुरू केली आहे। आणि आपण आणखी काही कामगार आहेत, कामगार कुठून आलेले आहेत, जे सांगली जिल्हा आहे, सांगली जिल्ह्याच्या बाहेरचे सुद्धा काही कामगार आहेत, त्यांच्याशी सुद्धा आपण संवाद साधूयात। सर, आपलं नाव काय? अविनाश राजाराम बाबर। बरं, कुठून आलाय आता? आम्ही मान तालुक्यातून आलोय। मान तालुका म्हणजे सातारा? मसवडवरून। हां। किती वाजता निघलाय वगैरे? सकाळी 5:30 वाजता निघलो। इथं 5:30 वाजता 6 वाजता इथं पोहोचलोय। बरं, आता जे काही लाईन आहे तुमच्या पुढं यामध्ये कोण घुसलं नाही ना? नाही, कोणी सुद्धा घुसलं नाही। सिरियल प्रमाणे नंबर टाकलेत, घ्यायला लागलेत। बरं, आता काही भांडी फक्त देणार आहे म्हणून सांगितले, कारण पेटीचं आहे ते हे जुन्या लोकांच्या पेट्या आहेत। बरं। तुम्हाला काय सांगितलं असं बाहेर? काय नाही, आहे सर, रेग्युलरमध्ये देणार म्हणले। फक्त कॅम्प आता दुसरा एक बस होणार आहेत आणि त्यावेळेस त्या दुसऱ्या कॅम्पमध्ये तुम्हाला देऊ भांडी वाटप, पेटी वाटप करू असं सांगितलं। ठीक आहे, धन्यवाद। सांगली जिल्ह्यातील बांधकाम कामगार विभागाकडून बाहेरगावच्या बांधकाम कामगारांची गैरसोयी होऊ नये यासाठी सकाळी 7 वाजता कार्यालये खुली करण्यात आली होती आणि याचा कामगारांना सुद्धा फायदा झालेला आहे। कुठून आलाय? येळावी। बरं, किती वाजता आला इथं? 7ला।
7 वाजता लाईन वगैरे थांबलेले, लाईन मध्ये कुणी घेतलंय काय मध्ये वगैरे जाऊन? नाही ना. नाही नाही. बरं, आता अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे की फक्त भांडी वाटपच सध्या सुरू आहे. बर. तुम्हाला काय बाहेर सांगितलं का असं? नाही नाही. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये सध्या बांधकाम कामगारांना मोफत भांडी संच देण्यात येत आहे. या मोफत भांडी वाटप योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित बांधकाम कामगारांनी आपल्या जवळच्या तालुका सेतू सेवा केंद्रावरती भेट द्यायला हवी.